राम राम मंडळी, शुभ सकाळ. तर सकाळचे वाजलेले आहेत इथे 5:30. तर आम्ही चाललो होतो गावाला. तर गावाला कशाला चाललो आहोत, तर आम्ही चाललेलो आहोत गणपतीला. तर आमच्या घरी गणपती असतो 5 दिवसाचा. त्यासाठी आम्ही चाललो होतो आधी 2 दिवस, कारण का डेकोरेशन वगैरे करायचं होतं. तर आम्ही 2 वर्ष झाले गणपती बसवतो. तर आता येतं बघा, सकाळी तर पाऊस नव्हता. तर आम्हाला वाटलं छान आहे की पाऊस नाही, पण थंड वातावरण मात्र झालं होतं. आणि छान असं म्हणजे पावसाचंच वातावरण होतं, पण पाऊस तिथे नव्हता तेव्हा निघालो तेव्हा. पण मध्ये रस्त्यात जाऊन खूप पाऊस आम्हाला लागला. तर आता आम्हाला गॅस वगैरे भरायचा होता, त्याच्यामुळं मग जरा गॅस वगैरे भरायला थांबलो होतो आम्ही. तर आता तुम्ही पाहू शकता पुढे जाऊन काय काय तर होतं. आपण बोलतो ना, देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही. तर हेच काही आमच्याबरोबर आज घडलं. तर स्वामींचं दर्शन आम्हाला सकाळ सकाळ घडलं. अजून पाऊस चालू झाला. त्याच्यानंतरला म्हणजे आमची सुरुवात जी झाली बाप्पाच्या दर्शनानेच होत असे. तर पाहू शकता किती पाऊस आहे, खूप पाऊस होता. आणि पाऊस असल्यामुळे कसं, आणि त्या दिवशी आता गणपतीला सगळेच लोक गावाला जात होते, त्याच्यामुळं गर्दी पण म्हणजे ट्रॅफिक पण भरपूर प्रमाणात होती. आणि सकाळच्या या ज्या मोठ्या गाड्या आहे ना मालाच्या, म्हणजे बाहेरच्या मालवाहू गाड्या असतात, त्याचे गर्दी खूप असते. तर पाहू शकता आम्ही घाटात आलेलो आहोत. खूप म्हणजे खूपच पाऊस होता त्या दिवशी. आणि नंतरला आम्ही जेव्हा गावाला पोचलो तेव्हा पाऊसच नव्हता, असं झालं. तर आम्ही फायनली बघा, ही आहे आमची नदी. तर आम्ही फायनली आमच्या गावाला पोचल्यानंतरला मग आम्ही मध्येच जाता जाता गणपती बाप्पा पण पाहिले की कसे आहेत कसे नाही, आपल्याला कोणता गणपती घ्यायचा आहे वगैरे. बुक करायचा होता, पण नंतरला विचार आला की नको, बुक करायला नको, कारण का गेल्या वर्षी बुक केलेला आणि मग बुक केल्यानंतरला हे होत नाही. आपल्याला जे आवडेल ते छान छान मूर्ती दिसल्या की मग आपल्याला हे होत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही बुक नाही केलं. नंतर तसंच घरी गेलो, कारण का आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, आम्ही लवकर निघालो होतो. त्यामुळे म्हटलं चला, तर इथं थोडंसं शॉपिंगसुद्धा केली. थोडीशी जी राहिली होती ती, जी ऑनलाईन माहिती होती ती आलीच नव्हती माझी, म्हणून मग गावाला गेल्यावर घेतली. तर पाहू शकता पण बाप्पाच्या मूर्त्या किती छान छान होत्या, मला खूप आवडल्या. आणि असं वाटत होतं की पाहतच राहावं. मन एकदम असं भरून येत होतं की काय घ्यावं काय नाही घ्यावं. किती मूर्ती, त्यांचे रूपं पाहून ना असं मन एकदम प्रसन्न होतं. खरंच कोणतेही बाप्पाच असतात, पण त्याच्यामध्ये आपण त्यांना हे करायचं असतं. तर तसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा. बाय बाय.